नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण मेजर ऑफ सेंट्रल डेन्स टेंडन्सी म्हणजे काय कन्सेप्ट आहे हे आपण शॉर्टकटमध्ये डिस्कस करू. आता बघा, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आर द स्टॅटिस्टिकल मेजर यूज टू फाइंड द सेंट्रल ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द डेटा सेट. म्हणजे जे काय मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे आहे तर ते कशासाठी करतं की आपल्याला फाइंड आउट सेंट्रल व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढायची असेल एखाद्या डेटा सेटमधून तर हा कन्सेप्ट वापरला जातो. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी हेल्प्स टू फाइंड आउट द सेंट्रल व्हॅल्यू और त्याला टिपिकल व्हॅल्यू म्हटलेलं आपण दॅट रिप्रेझेंट एंटायर डेटा सेट. एखाद्या संपूर्ण डेटा सेटमधून किंवा एंटायर डेटा सेटमधून जर आपल्याला सेंट्रल किंवा टिपिकल व्हॅल्यू किंवा त्याला आपण मीन व्हॅल्यू म्हणू शकतो, तर जे जर काढायचे असेल तर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा कन्सेप्ट वापरतो. स्टॅटिस्टिकल टर्म मीन statistical term mean, median and mode are known as the measure of central tendency because they are used to find out the central or average value of the data set. आता बघा, याच्यामध्ये आपण लिहिले की स्टॅटिस्टिकल टर्म कोणकोणत्या मीन असेल, मीडियन असेल, मोड असेल आर नोन ॲज अ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी बिकॉज दे आर यूज टू फाइंड आउट द सेंट्रल ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द डेटा सेट. डेटा सेटमधून सेंट्रल किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढायच्यासाठी मेन, मोड आणि मीडियन या गोष्टी आपण वापरतो. त्यालाच आपण स्टॅटिस्टिकल टर्ममध्ये किंवा त्यालाच आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी असं म्हणत असतो. आता बघा, मेन टाइप्स ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी कोणत्या आहेत? तर पहिला आहे मीन असेल, मीडियन असेल आणि मोड असेल. आता मीन, मीडियन आणि मोड हे काय असतात आपण शॉर्टकटमध्ये डिस्कस करू. पहिला आहे त्याच्यामधलं मीन. आता मीन म्हणजे काय? सम ऑफ ऑल द व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे सम ऑफ द ऑल द व्हॅल्यूज, सगळ्या टोटल व्हॅल्यू आणि किती नंबर ऑफ व्हॅल्यू आहेत त्याला त्यांना डिवाइड जर केलं तर आपल्याला मीन मिळते. फॉर एक्झाम्पल 3 व्हॅल्यू आहेत, मार्क्स आपण कन्सिडर केले 60 मार्क, 70 मार्क आणि 80 मार्क असे कन्सिडर केले. आता मीन कसा काढायचा की 60 प्लस 70 प्लस 80 डिवायडेड बाय 3, कारण की या टोटल 3 व्हॅल्यू आहेत ना. नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे कोणते? हे 60 एक व्हॅल्यू, 70 दुसरी व्हॅल्यू आणि 80 तिसरी व्हॅल्यू. म्हणून आपण 60 प्लस 70 प्लस 80 डिवायडेड बाय 3. इथं जर चार गोष्टी, 4 सब्जेक्टचे मार्क्स असते आपण डिवायडेड बाय 4 केलं असतं. 5 सब्जेक्टचे मार्क्स असलेले डिवायडेड बाय 5 केलं असतं. म्हणून आता इथं 3च सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहे, 60, 70 आणि 80. त्याच्यामुळे आपण तिघांची ऍडिशन केली आणि डिवायडेड बाय 3 केलं तर आपल्याला तो मीन मिळते. नंतर मीडियन कसा मिळते बघा. इट इज द मिडल व्हॅल्यू ऑफ द डाटा सेट व्हेन डाटा इज अरेंज इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. आता जर डाटा जर एखादा डाटा सेट दिला असेल आणि त्याला जर आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं जर प्लेस केलं असेल तर त्याच्यामधली जे सेंटरची जी व्हॅल्यू असेल तर त्याला आपण मीडियन म्हणतो. मीडियन म्हणजे मधली व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आता आपण कोणती केस कन्सिडर केली? ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे आता पहा किती आहे, ही एक व्हॅल्यू आहे, 2 व्हॅल्यू आहे, 3 व्हॅल्यू आहे. ही 3 म्हणजे ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूज झाल्या. जर इथं 5 व्हॅल्यू असते तर ऑड व्हॅल्यूज किती? 5 झाल्या असत्या, 7 असत्या तर ऑड व्हॅल्यूज 7 झाल्या असत्या. आता पुट इन ऑर्डर जर आपण त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस केलं आहे 3, 12 आणि 15, तर मधामध्ये कोणती येते हे बघा. हे 12 व्हॅल्यू एकदम मधात येते. त्याच्या बाजूला एक व्हॅल्यू आहे आणि याच्या लेफ्ट हँड साईडला एक व्हॅल्यू आहे. म्हणजे 3 लेफ्ट हँड साईडला आहे एक व्हॅल्यू आणि 15 राईट हँड साईडला ही एक व्हॅल्यू आणि मधात कोणती? 12. तर ती मधातली जी व्हॅल्यू असते त्याला आपण मीडियन असं म्हणत होतो. म्हणजे मिडल व्हॅल्यू इज 12, देअरफॉर मीडियन इज 12. आता हे कसं झालं की ऑड नंबर ऑफ व्हॅल्यूसाठी झालं. पण जर इव्हन नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील तर आता बघा, जर 4 व्हॅल्यू असतील तर मग त्यातली मधातली नेमकी कोणती कन्सिडर करायची? किंवा 6 असतील, 8 असतील, 10 असतील, तर त्या केसमध्ये मीडियन कसा कन्सिडर करायचा ते बघू. फॉर एक्झाम्पल 10, 30, 20 आणि 40 या 4 व्हॅल्यू आहेत. म्हणजे आपल्याला इव्हन नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत. या केसमध्ये कसं करायचं? आता पुट इन ऑर्डर जर त्याला आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस केलं 10, 20, 30, 40. आता बघा, इथं एक्झॅक्ट मिडल मधली या जर आपण एवढा पोर्शन जर कन्सिडर केला इथं, तर आपल्याला एक्झॅक्ट मिडलची व्हॅल्यू कोणतीही सांगता येत नाही. कारण की असं जर इव्हन ऑड व्हॅल्यू असते तर एक्झॅक्ट सांगता आलं असतं, पण इथं इव्हन आहेत. तर त्या केसमध्ये काय करायचं? मिडल व्हॅल्यूज. आता बघा इथं मिडल व्हॅल्यूज कोणत्या? 2 मिडल व्हॅल्यूज आहेत. कोणकोणत्या आहेत? 20 आणि 30 हे मधात आहेत ना. तर त्या केसमध्ये या 2, 20 आणि 30चा ॲव्हरेज घ्यायचा आणि ती जी काही व्हॅल्यू मिळेल ते राहील आपला मीडियन. म्हणजे 20 आणि 30 मधात आहेत ना ह्या, कारण की ते इव्हन नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत. म्हणजे याचा जर आपण ॲव्हरेज किती येते? 20 आणि 30चा ॲव्हरेज 25 येते. मग 25 काय झाला इथं? मीडियन झाला.
नंतर मोड म्हणजे काय म्हणायचं. आता बघा मोड म्हणजे काय. मोड इज द व्हॅल्यू दॅट ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली इन द डाटा सेट. म्हणजे जी व्हॅल्यू जास्त वेळा डाटा सेट मध्ये दिसते त्याला आपण म्हणत असतो मोड. आता बघा इथं कोणता डेटा सेट दिला, फॉर एक्झाम्पल 10 दिलं, 15 दिलं, 9 दिलं, 15 दिलं, 7 दिलं आणि 15 दिलं. याच्यामध्ये सर्वात जास्त वेळा कोणती संख्या दिसते, किंवा 15 दिसते ना, 3 वेळा दिसते बघा याच्यामध्ये 15. तर 15 जो हेअर 15 इज अपियर्स 3 टाइम्स, देअर फॉर मोड इज 15. म्हणजे जे काय मोड आहे ती काय झालं की 15 आहे. म्हणजे काय जे जास्त वेळा दिसते डेटा मध्ये व्हॅल्यू, जी व्हॅल्यू नंबर ऑफ टाइम जास्त दिसते, किंवा व्हॅल्यू दॅट ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इन डेटा सेट, तर त्याला आपण म्हणत असतो मोड म्हणत असतो. आता नंतर असते की मेजर ऑफ डिस्पर्सन. आता बघा मेजर ऑफ डिस्पर्शन इज अ स्टॅटिस्टिकल मेथड यूज टू शो हाऊ मच द डेटा व्हॅल्यू आर स्प्रेड आउट ऑर व्हॅरी फ्रॉम द ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू. म्हणजे एखादी डेटा सेट मधली व्हॅल्यू त्या मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू पासून किती दूर गेलेली आहे, किंवा अवे गेलेली आहे, किंवा डिस्पर्स झालेली आहे, किंवा स्प्रेड झालेली आहे, किंवा स्कॅटर झालेली आहे, हे दाखवण्यासाठी मेजर ऑफ डिस्पर्शन असं वापरल्या जाते. याच्यामध्ये सुद्धा जसं आपण याच्यामध्ये पहिल्या आधी जसं आपण बघितलं ना, इथं बघा पहिले आले मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, जसं त्याच्यामध्ये मेन, मेडियन आणि मोड, तसंच सेम आहे इथं. का मेजर ऑफ डिस्पर्शन मध्ये 4 गोष्टी असतात. बघा पहिली कोणती आहे, रेंज आहे, दुसरा आहे मेन डेव्हिएशन आहे, तिसरा आहे व्हेरियन्स, आणि चौथं असते स्टँडर्ड डेव्हिएशन. आता या काय असतात ते बघू आपण. पहिली आहे त्याच्यामधलं रेंज. रेंज कशाला म्हणायचं बघा. इट इज द डिफरन्स बिटवीन हायेस्ट व्हॅल्यू अँड लोएस्ट व्हॅल्यू इन द डेटा सेट. म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू मधला जो काही डिफरन्स असेल तर त्याला आपण रेंज म्हणत असतो. डेटा सेट किती दिला इथं, 10, 15, 20, 30, 70 हे डेटा सेट दिला. त्याच्यामधली हायेस्ट व्हॅल्यू 70 आहे, लोएस्ट व्हॅल्यू 10 आहे, म्हणून रेंज किती झाली, 60 झाली. नंतर मीन डेव्हिएशन कशाला म्हणायचं. मीन डेव्हिएशन शोज द ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ डेटा व्हॅल्यूज फ्रॉम द मीन. आता फॉर एक्झाम्पल डेटा किती दिला, 10, 20, 30. आता याचा मीन किती येते. मीन म्हणजे काय, 10 + 20 + 30 डिवायडेड बाय 3 व्हॅल्यू आहेत, म्हणून डिवायडेड बाय 3 घेतलं. आता मीन आला 20. आता डेव्हिएशन फ्रॉम द मीन म्हणजे याच्यापासून, आता डेव्हिएशन फ्रॉम द मीन याच्यामध्ये काय करायचं, इग्नोर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन, हे कन्सिडर करायचं नाही. फॉर एक्झाम्पल मीन किती आपला 20 होता, मग 20 मधून पहिली व्हॅल्यू कोणती आहे, 10, ती मायनस केली किती राहिले, 10. नंतर 20 मधून दुसरी व्हॅल्यू किती आहे, 20, 20 मधून 20 मायनस केले किती झाले, 0. 20 मधून कोणती व्हॅल्यू मायनस करायची, 30. आता तुम्ही म्हणता सर इथं निगेटिव्ह आहे, ते निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही, त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. म्हणजे हे किती झालं, 10. मेन डेव्हिएशन कसा झाला, आता 10 प्लस हे 3 जे व्हॅल्यू आले आपल्याला, 10 प्लस 0 प्लस 10 डिवायडेड बाय या 3 व्हॅल्यू आहेत, म्हणून 3, म्हणजे याचा किती आला डेव्हिएशन, 6 पॉईंट. इथं सॉरी पॉईंट आहे हा, इथं असा कॉमन आहे तो, 6.67. नंतरची टर्म व्हरायन्स. इट इज द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर डिस्टन्स फ्रॉम द मीन. आणि बघा आता मीन डेव्हिएशन आणि व्हरायन्स मध्ये काय फरक असते, की मीन डेव्हिएशन मीन्स ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम द मीन, परंतु इथं काय झालं की व्हेरियन्स मध्ये काय झालं की इट इज द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर डिस्टन्स. आता म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी फक्त काय करायचं की स्क्वेअर करायचा पुढे. बघा डेटा शीट सेम ठेवला आपण, 10, 20, 30. मीन किती आला, 20 आला. डेव्हिएशन किती, जसं आपण पहिल्या वेळेस काढा ना, याचा 20 - 10, 20 - 20 आणि 20 - 30, म्हणजे हे किती झालं, 10, 0, 10. आता त्याचं जर आपण बघा आता त्याचं जर आपण स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन, म्हणजे 10चा स्क्वेअर किती झाला, 100, 0चा स्क्वेअर 0 आणि 10चा स्क्वेअर आणखी 100. आता ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर डेव्हिएशन म्हणजे हे 100 जे पहिलं आलं ही व्हॅल्यू ॲज इट इज, हे 0 इथं ॲज इट इज घेतली, आणि हे 100 ॲज इट इज डिवायडेड बाय 3, म्हणजे किती आलं, हे 66.67. नंतर शेवटची आपली व्हॅल्यू याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड इट इज द स्क्वेअर रूट ऑफ व्हेरायन्स. आता जे काय पहिलेच आपण ऑलरेडी व्हेरायन्स काढलेलाच आहे ना, तर डेटा शीट किती आहे आपला, 10, 20, 30 आहे. त्यातला मीन होता आपला 20 आला. व्हेरायन्स आपण पहिल्या याच्यामध्ये काढलंच आपण. नंतर व्हरायन्स किती आला, 66.67. मग स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स स्क्वेअर रूट ऑफ व्हरायन्स. आता व्हरायन्स किती आला आपला, 66.67 होता. त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर ही व्हॅल्यू मिळते आपल्याला 8.16 मिळते. आता लेस स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स व्हॅल्यू आर क्लोज टू द मीन, आणि मोर स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स द व्हॅल्यूज आर अवे किंवा फार फ्रॉम द मीन. जर कमी व्हॅल्यू असेल स्टँडर्ड डेव्हिएशनची, तर याचा अर्थ असा असते की मेन व्हॅल्यू क्लोजर, म्हणजे जर लेस स्टँडर्ड डेव्हिएशन असेल
किंवा लेस स्टँडर्ड डेव्हिएशन मीन असेल तर काय असते की व्हॅल्यू त्या मीनच्या क्लोजर आहेत. जर ते जास्त असेल स्टँडर्ड डेव्हिएशन तर त्याचा अर्थ असा असते की व्हॅल्यूज आर अवे फ्रॉम द मीन. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.